केला तर खरंच पण त्यातून आपल्याला किती आनंद मिळतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधूनही आपल्याला आनंद मिळत असतो. कारण बघा कोणीतरी एका शाळेत असं म्हटलेलं आहे, आता मला त्याचं नाव नाही आठवत, पण त्याने म्हटलेल्या ओळीमध्ये किती समजलं आहे. आखिर किसे पसंद है करना सबको पड़ता है, आखिर किसे पसंद है करना सबको पड़ता है, मौत किसे पसंद है मरना सबको पड़ता है. मरने के पहले हम जी ले ऐसी जिंदगी, मरने के पहले हम जी ले ऐसी जिंदगी, ऊपर वाला भी कहे कि तुझे नहीं कि तुझे नहीं. अशा रीतीने खरंच आपण सुद्धा जर छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळवायचा म्हटला तर समाजसेवेसारखं एक दुसरं कुठलंही माध्यम नाही. आणि अशा ज्या वेळेला आपण एखाद्या गोष्टीला जॉईन होतो त्यावेळेला खरंच आपल्याला खूप वेगळ्या वेगळ्या संधी आपल्या समोर येत असतात आणि आपल्याला म्हणूनच व्यक्त करा. आजच्या या पदग्रहण सोहळ्यात अध्यक्ष म्हणून लाभल्या त्या राजश्री ताई, या कार्यक्रमाचे अध्यक्ष अनुजी जोशी सर, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माझे मित्र श्री रवींद्र जमादार सर, तो संगीताताई पाटील, आरतीताई चौधरी, माझ्यासोबत आलेले माझे मित्र नरेंद्र बापू पाटील, गणेश बापू पाटील, नाशिकहून आलेले पदाधिकारी चंद्रकांत सोनार सर, कौशल सोनार सर व सन्माननीय व्यासपीठ आणि जमलेले सर्व जॉईंट बंधू आणि भगिनींनो, त्यापूर्वी महानंदाताई या देखील व्यासपीठावर आहे आणि ते सर्व आपल्या ग्रुपचे आहेत, त्यांचे नाव काय महानंदाताई व उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी. सर्वात प्रथम आपल्या जॉईंट वसुंधरा सहलीचं एवढंही कौतुक करावं तेवढं कमीच आहे. या भुसावळच्या नूतन अध्यक्ष राजश्री ताई व त्यांच्या सर्व टीमचे मी सर्वात आधी ज्यांनी शपथ घेतली त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, हार्दिक शुभेच्छा देतो. कारण आणि या ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा म्हणून महानंदाताई यांनी खरोखरच अतिशय चांगलं काम केलं आहे. तुम्ही सर्वजण खरंच कौतुक करता, त्या खरोखरच ग्रेट आहात. त्यांच्या या व्हॉट्सअपवर आणि यांचं सर्व कार्य बघितलं तर त्या मला तरी ग्रेट वाटल्या. आणि कोणत्याही ग्रुपचा जो प्रधान असतो तो अत्यंत चांगला आणि प्रामाणिक राहिला आणि त्याच्यात काहीतरी चांगलं करण्याचं धमक राहिली तर साहजिकच ग्रुप देखील चांगले कार्य करण्याची धडपड करीत असतो. ग्रुपमध्ये सर्व सदस्यांना प्रोत्साहन मिळतं, उत्साही असतात. सौ संगीताताई यांचं मार्गदर्शन त्यांना लाभलंच आहे. आपल्या संगीताताईंचे जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. संगीताताई देखील अल्पावधीत या फेडरेशनच्या उपाध्यक्षपदी नुसत्या गेल्या नाही तर त्यांच्या कार्यामुळे त्या गेलेल्या आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाने आणि महानंदाताई, राजश्रीताई आणि त्यांच्या सर्व सैनिकमुळे या वर्षभरात केलेल्या कार्याचे महानंदाताई यांनी नुकतेच रिपोर्टिंग सादर केले. हे कार्य खरोखरच आदर्श व प्रामाणिकपणे आपण केले आहेत आणि सर्व कार्य पूर्ण फेडरेशनमध्ये लक्षणीय व प्रशंसनीय ठरले आहेत. आपले कार्य बघून इतर ग्रुपही त्यापासून प्रेरणा घेतील आणि घेतली असेल यात शंका नाही. सूत्रसंचालन करणाऱ्या ताईंनी महानंदाताईंचेही खूप कौतुक केलं. या ज्योतिताई यांनी गणितीच्या याच्यात चांगलं इथं व्यवस्थित मांडलं. त्यांच्याकडे असलेली सेवाभावी वृत्ती व सर्व सैनिकांना सोबत घेऊन त्यांच्यात देखील उत्साह व चैतन्य जागवण्याची त्यांची क्षमता ही आपल्या नवीनच असलेल्या वसुंधरा सहली भुसावळ ग्रुपकरिता उपयोगात त्यांनी आणली. हा ग्रुप फेडरेशनमध्ये नावारूपाला आणला केवळ त्यांच्यामुळे व त्यांच्या सर्व टीममुळे. त्यांचं सर्व योगदान आहेच. मी आपल्या ग्रुपचे कार्यक्रमाबाबत
नेहमीच व्हॉट्सअपवर आणि त्याच्यावर ऐकत म्हणजे वाचत असतो आणि मी त्यांना तसं लगेच रिप्लाय पण देत असतो. त्यांच्या खरोखरच कौतुक, खूप कौतुक करावं तेवढं कमी आहे. एक विशेष मला जाणवलं की आपल्या ग्रुपमध्ये आतापर्यंत सर्व किंवा कोणतेही कार्यक्रम असो, सर्व सैनिकांच्या एकोपा दिसून आला, संघटन कौशल्य दिसून आलं, संवाद चांगला होत आहे. हे आपल्या ग्रुपचे खरोखरच यश आहे असं मला वाटतं. संगीताताईंनी जायंट्सविषयी माहिती दिलीच. आपला हा नवीन ग्रुप आहे म्हणून मी काही सूचना करू इच्छितो. आमच्या शहादा जायंट्स ग्रुपला जवळजवळ 35 वर्ष पूर्ण होत आली. आमच्या ग्रुपमध्ये कोणताही हेवा दावा नाही. 35 वर्षापासून अत्यंत चांगलं आणि सक्रिय असं कार्य चालू आहे. त्याच्या मागचे कारण म्हणजे ग्रुपमध्ये कोणत्याही प्रकारचा हेवा दावा नाही. कार्यक्रमाच्या वेळी खुर्च्या उचलण्यापासून तर त्या पुसण्यापर्यंत आणि त्या व्यवस्थित लाईट लावणे, बोर्ड लावणे, हे सर्व म्हणजे ग्रुपचे पदाधिकारीच नाही, आम्ही माझे फेडरेशनचे अध्यक्ष होऊन गेलो. रविदादा स्पेशल कमिटी मेंबर आहे, पण तरी आम्ही ग्रुपसाठी ग्रुपचा सदस्य म्हणून काम करतो. कोणताही हेवा दावा करीत नाही. आमच्या ग्रुपमध्ये जवळजवळ 20 ते 25 डॉक्टर मंडळी आहेत, इतर पदाधिकारी आहे, नगरसेवक आहे. आमच्या ग्रुपमध्ये नगराध्यक्ष सुद्धा होऊन गेलेले आहेत. पण जेव्हाही कार्यक्रम होत राहतो तेव्हा साधा जायंट सदस्य म्हणून तिथं राहतात. म्हणून मी आपल्या सर्वांनाही एवढंच सांगू इच्छितो की आपल्या ग्रुपमध्ये यानंतर कोणताही हेवा दावा होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो. कारण आमच्या आणि एक विशेष म्हणजे आम्ही 35 वर्षापासून दरवर्षी नवीन सदस्याला संधी देतो. पुन्हा एकच अध्यक्ष पुन्हा अध्यक्ष म्हणून त्याची नेमणूक केली जात नाही. म्हणून सर्वांना संधी मिळते. तुम्ही जायंट्सचे 35 सदस्य आहात. 35 सदस्यांना निश्चितच अध्यक्ष म्हणून इथं संधी दिली जाईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आम्हाला महिलांविषयी खूप आदर आहे. खरं तर सर्व महिलांबाबत आमच्या इथं आदराचं स्थान आम्ही नेहमीच बाळगतो. म्हणून मी महिलांबद्दल 2 शब्द सांगू इच्छितो. तीच बघते मुलं बाळ पाहुणे घर संसार, तीच जपते मान मर्यादा देवधर्म कुलाचा, आणि तीच सांभाळते आवडी निवडी नातीगोती आणि रीतिरिवाज, तीच टिकवते प्रथा परंपरा शिस्त सुसंस्कार, तीच पाहते बाजारहाट देणं घेणं व्यवहार, तीच देते प्रेम विश्वास आधार, तीच घडविते देश राष्ट्र घरदार, आणि सामाजिक कार्यात देखील तीच अग्रेसर राहते. आणि त्याचे जिथं जास्त उदाहरण म्हणजे आपलं वसुंधरा सहेली ग्रुप आहे असं समजण्यास हरकत नाही. असं सांगितलं जातं की प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात आणि यशात स्त्रीचा मोठा वाटा असतो. हे खरोखरच आहे. म्हणून स्त्री शक्तीला मी मनापासून सलाम करतो. आपल्या सर्व सहेलींना देखील सलाम करतो. मला इथं बोलवलं, माझा मान सन्मान केला, मला 2 शब्द बोलायची संधी दिली म्हणून मी आपले या वसुंधरा ग्रुपचे सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि संपवितो. जय जायंट्स. जय जायंट्स. मी त्याच्याबद्दल अजून थँक्यू. कारण जनरली कुठे बोलायला उभं राहिलं की थोडक्यात बोला असं असतं जनरली, पण मी थोडक्यातच बोलणार आहे. सन्माननीय मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अनुप जोशी, प्रमुख पाहुणे रवींद्रजी जमादार, श्री माधव पाटील, ॲडव्होकेट संगीता पाटील, माननीय प्राध्यापक HM पाटील, आदरणीय महानंदाताई, नूतन अध्यक्ष राजश्री, वर्षा, अंजली आणि टीम, आणि जायंट्स ग्रुप ऑफ वसुंधरा सहेलीचे सर्व मेंबर्स. आज अतिशय आनंद होतो इथे येऊन तुमच्या सगळ्यांचा उत्साह बघून आणि इतका छान प्रोग्राम अटेंड केला त्याच्याबद्दल. पण मला आठवतं मागच्या वर्षीचं इन्स्टॉलेशन होतं महानंदताईंचं, ते मला आठवतं आहे.
कसं असतं, कुठल्याही गोष्टीची सुरुवात करणं सोपं नसतं आणि ही सुरुवात महानंदाताईंनी केली आणि सुरुवातीला खरोखरच खूप कठीण याच्यातून मार्ग काढावा लागतं. एकदा त्या ग्रुपला नाव मिळालं आणि ग्रुप पुढे आला की मग जॉईन होणारे भरपूर लोक असतात, पण सुरुवात करणं मुळात कठीण असतं आणि महानंदाताईंनी ती अत्यंत यशस्वी रीतीने करून दाखवली. कारण आपण आज सगळ्यांनी ऐकलं की त्यांच्यामध्ये किती गुण आहेत. केदारताईंनी इतकं परफेक्ट वर्णन केलं त्यांचं, मला शब्द आणि शब्द पटला त्यांच्या वाक्यातला की खरोखरच असं व्यक्तिमत्व कठीण आहे. माणसं जोडण्याची कला ही खूप कमी लोकांजवळ असते. खरं म्हणजे तसं बघायला गेलं तर महिलांचा ग्रुप सुरू करणं कसं सोपं असतं, कारण महिलांना मुळातच गप्पा मारायला आवडतात. आपण बघा, ट्रेनमध्ये जरी गेलं, 2 माणसं शेजारी असले तास 2 तास बोलणार नाही, 3-4 तासही तसेच बसेल. बायका 1 मिनिटात बोलायला लागतात आणि त्या सासू सुनांचा विषय असला तर मग तर विचारायलाच नको. मग त्यांच्या गप्पा अशा काही रमतात की विचारूच नका. त्यामुळे महिलांचा ग्रुप एकत्र आल्यानंतर काय होतं ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण ते सगळं करून सुद्धा इतकं छान समाजकार्य करणं हे करून घेणं हे महानंदाताईंनी करून दाखवलेलं आहे. कसं आहे की आपण समाजकार्य करतो ही मुळात आपल्याला आवड आहे. तुम्ही सगळे इथे ज्या जायंट फॅमिलीच्या मेंबर्स आहेत, मला तुमचं फार कौतुक वाटतं, कारण की कसं आहे की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून आपण ह्या संघटनेत आलेलो आहोत. याच्यातनं कुठेही पैसा आपल्याला मिळत नाही, कुठलंही काम आपण पैशांसाठी करत नाही. इनफॅक्ट मी तर म्हणते बऱ्याच वेळा आपल्याला खिशातून पैसा काढावा लागतो. बऱ्याच सामाजिक संघटनांमध्ये मी असल्यामुळे मी हे अनुभवलेलं आहे. त्यामुळे मला तुमचं अतिशय कौतुक वाटतं. अशाच रीतीने छान काम करत राहा. आणि जसं सांगितलं आत्ताच पण ते बोलताना मला संगीताताई बोलले की इथे तुम्हाला काम करून तुम्हाला स्वतःला शोधता येतं. तर व्हॉट्सअपमध्ये मी एक छान मेसेज वाचला होता. आता व्हॉट्सअपमुळे खूप ज्ञान वाढतं आहे सगळ्यांचं, माझंही बरंच वाढलेलं आहे. तर त्याच्यात एक मेसेज असा होता की कुठल्याही महिला तिचं वय सांगत नाही. का बरं? कारण की ती स्वतःसाठी जगलेलीच नसते. ती कुटुंबासाठी जगते, नातेवाईकांसाठी जगते, सगळ्यांसाठी जगते, पण स्वतःसाठी ती कधी जगलेलीच नसते. पण संगीताताईंनी आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही या ग्रुपमध्ये आलेला आहात, स्वतःसाठी जगा आणि छान कार्य करून दाखवा आणि एक समाजापुढे आदर्श निर्माण करा. दुसरं असं की राजश्रीला मी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करते. आपण एका छोट्या गावात राहतो, सगळे मिळून काम करूयात. आमच्याही संघटना आहेत, आमचं सहकार्य कायमच राहणार आहे आणि कुठलंही काम जर सगळे मिळून केलं तर ते आणखीन जास्त छान आणि जोमाने होतं आणि सर्व भुसावळकरांसमोर एक आदर्श निर्माण करूयात असं मला वाटतं आणि हे माझं स्वप्न आहे. माझं सहकार्य, माझ्या मैत्रिणींचं सहकार्य तुम्हाला कायम मिळणार आहे आणि पुढेही मिळत राहील. पूर्ण वर्षभरासाठी आणि यापुढेही भविष्यासाठी मी सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करते. धन्यवाद. आणि व्यासपीठाच्या समोर बसलेले आपण सगळे तेवढेच तोलामोलाचे. ते आज इथं आहेत, उद्या तिथं राहतील, तुमच्यातलेच पुन्हा व्यासपीठावर येतील, म्हणून तेवढेच तोलामोलाचे. व्यासपीठाच्या समोर आपण सगळे बसलेले मान्यवर. पण असं बोलून चालणार नाही, 1-2 उल्लेख करतो. नूतन अध्यक्षा राजश्री बादशाह, प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या आरती चौधरी, महानंदाताई, संगीता पाटील, नाशिकचे अनुप दादा, चंद्रकांत सोनार, कौतुकजी, शाळेचे कैलास भाऊसाहेब, गणेश भाई, नरेंद्र बाबू. कार्यक्रम थोडासा लांबच चालला आहे. तुमच्यात कोणी शिक्षिका असतील तुमच्या लक्षात येईल की तुमचा जो तास आहे तो 45 मिनिटांचा असतो आणि हायस्कूलसाठी 30 मिनिटांचा असतो, कॉलेजसाठी 50 मिनिटांचा असतो. तर त्याचं काही कारण असेल. तुमचं जे एकाग्रता आहे, कॉन्सन्ट्रेशन आहे, हे तेवढंच वेळ राहू शकतं, त्याच्यापेक्षा जास्त राहू शकत नाही. पण आरती चौधरीने असं तुमचं थोडं कौतुक केलं ही खरी गोष्ट आहे. मी पण बघतोय, आम्ही वर बसतो म्हणजे फक्त बसलेलो नसतो, काहीतरी पाहत असतो. मी उपस्थित किती आहे मोजत असतो. त्या कार्यक्रमाला किती लोक उपस्थित होते आणि मोबाईलमध्ये किती व्यस्त होते हे पण बघतो. पेजकडे कोण लक्ष देते याचं ना बघत असतो आपण. तो ज्याच्या त्याच्या वैयक्तिक आवडीनिवडीचा आहे, त्याच्याविषयी माझं काही मत नाही. पण या सगळ्या जी 40-45 मिनिटांची एकाग्रता आहे, पण ती आता आपण क्रॉस केलेली आणि आपण तरीही एकाग्रतेने ऐकतो आहोत.
म्हणजे आपण सगळ्या अभिनंदनाला पात्र आहात. महिला असूनही एवढे एकाग्र होऊ शकतात, सॉरी, आणि पुन्हा तेवढा वेळ तुम्ही शांत बसले, म्हणून तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. जायंट सुशीची माहिती सगळ्यांनीच दिलेली आहे, त्यांच्याविषयी फारसं काही सांगू नये. आपल्या या ग्रुपमध्ये एका तासात एवढं लक्षात आलं की अनेकच कवी आहेत. शेरोशायरी कवितांची मलाही थोडीफार आवड आहे. आपण आपल्या मनोगतात जशा जमतील, जशा आठवतील तशा आपण सांगू शकतो, तसा आपण प्रयत्न करू. सामाजिक संघटनांमध्ये वावरताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे उपेक्षित होणारी भावना टाळणे. म्हणजे माझ्याकडे कोणी लक्ष दिलं नाही, माझं पेपरात नाव आलं नाही, मी सकाळपासून काम करत होती, माझे फोटो आले नाही किंवा पेपरात माझं नाव आलं नाही आणि ज्या ऐनवेळी आल्या त्यांचेच नाव पेपरात आलं. असं हे नेहमी घडतं, अनेक वेळा घडतं. आणि म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, कारण हे सगळं जो आयोजित करतो याच्यात त्याचा काहीही दोष नसतो. हे पेपरवाल्यांना एक सवय, जर तुम्ही 15-20 नावं टाकले तर ते पहिले 4-5च लिहितात, बोललेले सगळे काढतात. म्हणून आपण तेवढं आपलं मन मोठं ठेवावं लागेल. माझं बाईने सांगितलं की आमच्या शहाद्यात हेवा नाही आहे, ती खरी गोष्ट आहे. उंची ना आपली वाढते, फारशी वाटून हेवा नाही ज्याचे त्याच त्या, एवढे लक्षात ठेवा. आपल्याला या सगळ्या गोष्टीचं ज्याने जे काम केलं आहे त्याला त्यातच वेगवेगळं पाहिजे. दुसरं एक महत्त्वाचं या सामाजिक म्हणजे आपण आर्ट ऑफ लिव्हिंग एक आध्यात्मिक संस्था आहे आणि त्याचे आपण काही जण साधक आहात. तिथे काही योग प्रकार शिकवलं जातं आणि त्याद्वारे एक जीवन जगण्याची ती कला आहे. पण जायंट्समध्ये आल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की जायंट्स पण एक आर्ट ऑफ लिव्हिंग आहे. म्हणजे इथं जगतानाच तुम्हाला तुमच्यातले अनेक गुण वाढवता येतात आणि अनेक दोष काढता येतात. आमच्या जाद्यात तर दोष स्पष्टपणे सांगणे हा सगळ्यांचा आवडता प्रकार आहे. आता माझं वय काहीतरी भाषण करत होते म्हणजे आता गाडीत तुम्ही माझ्या भाषणाचे दोष सांगा आणि नक्की सांगा. कारण काय, आपल्यातले दोष जर कोणी सांगितले तर आपल्यातले गुण विकसित होतील. आणि जर खोटी प्रशंसा केली राजकारण्यांसारखी तर मग आपल्याकडून आपल्यात सुधारणा होणार नाही. म्हणून दोष असतील ते मोठ्या मनाने स्वीकारायचे. कोणी सांगितलंय तर त्याला सकारात्मकतेने घ्यायचे किंवा तुम्हाला माझ्याकडे दोष काय दिसतात असं नाही बोलायचं आहे. धन्यवाद, तुम्हाला अजून काही दोष आहेत का याच्यापुढे तुम्ही विचारा आणि आपण ते कमी करण्याचा एक प्रयत्न करायचा आहे. दुसरी गोष्ट, अध्यक्ष सगळ्यांनाच व्हायचं असतं. हे जे छोटी छोटी नोकरी करतात लोक दुकानांमध्ये, कॉन्ट्रॅक्टर्स केले, त्यांना सगळ्यांना एक दिवशी मालक व्हायचं असतं. तसं जो सदस्य झालेला आहे त्याला एकदा अध्यक्ष व्हायचं आहे. जो अध्यक्ष झाला त्याला फेडरेशनवर जायचं आहे. जो फेडरेशनवर आला त्याला फेडरेशनचा अध्यक्ष व्हायचं. हे जीवनाचं एक चक्र आहे आणि म्हणून सगळ्यांनाच ही संधी मिळणार. आता ती संधी आपल्याला पुढे मागे मिळेल एवढं निश्चित. जो अधिक वेळ देईल, जो अधिक सक्रियता दाखवेल, आपोआपच तो पुढे जाईल. आता संगीता पाटलांनी तुम्हाला त्यांचं थोडक्यात सांगितलं. 6-7 वर्षात त्यांनी बँकमध्ये बरीच प्रगती केली, ही खरी गोष्ट आहे. आणि त्यांच्या मिस्टरांना त्यांच्या नावाने ओळखतात याची शक्ती नाही आहे, ही खरीच गोष्ट आहे. आणि याच्यापुढे थोडीशी अतिशयोक्ती सांगतो. पोस्ट ऑफिसचे पत्तेच त्यांच्या नावाने येतात. संगीता पाटलांच्या मागे, त्यांच्या समोर, त्यांच्या शेजारी. म्हणजे मला एकाने सांगितलं की त्याला शहाद्यात सहज विचारलं कुठे राहतो, तर ते जे सांगत होतं मला कळत नव्हतं. म्हटलं नाही लक्षात येतं, थोडक्यात सांगतो म्हणजे तुमच्या जॉईंटचं संगीता पाटील त्यांच्या मागे राहतो. म्हटलं विषय सांगतो, आता तुमचं घर मला कळलं होतं. तर हा एक सामाजिक संघटनांमधून काम करायचा एक फायदा आहे. राजकारणाचे फायदे फार वेगळे. आम्ही फार राजकारणात नाही, थोडेफार आहोत. आता नगरपालिका येत आहेत, बघू आमच्या जॉईंटच्या सदस्यांनी सहकार्य केलं तर आम्ही पुन्हा थोडाफार भाग घेऊ. पण त्याच्यात आनंद नाही मिळत. आनंद सामाजिक संघटनेत काम करताना मिळतो. हे मी माझ्या अनुभवाने सांगतो. तिथल्या आनंदाची गुणवत्ता फार वेगळी आहे, राजकारणाची फार वेगळी. पण जर तुम्ही सामाजिक संघटनांमध्ये सतत क्रियाशील राहिले, निरपेक्ष भावनेने काम केलं तर तुमची नोंद पूर्ण समाज घेतो. एक छोटंसं उदाहरण मला माहीत नाही, पण आनंदाताई आपल्याकडे आमदार
तांबे साहेब येऊन गेले, बरोबर. सुधीर तांबे हे शिक्षक मतदारसंघातले आमदार आहेत. तर एखाद्या त्यांचे मिस्टर प्रोफेसर होते म्हणून आले असतील, त्यांच्यासाठी नव्हते आले, ते आनंदताईंसाठी आले होते. तुमच्या वसुंधरा ग्रुप किंवा त्यांच्या पतंजलीचं जे कार्य असेल ते त्यांनी ॲक्सेप्ट केलं किंवा त्या कार्याला त्यांनी मान्यता दिली आणि म्हणून ते आले. तर आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करायचा असेल तर आता ज्यांनी कविता म्हटली त्या म्हणजे मी पहिल्यांदाच म्हणते वगैरे ठीक आहे, कारण मी पहिल्यांदा म्हटल्यानंतर ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा बोललो होतो त्यावेळी आम्हाला एवढे बोलता येतं, तर तुम्हाला खूप चांगलं बोलता येते. तर हे व्यासपीठ म्हणून तुम्ही वापरा, याच्याने तुमचा व्यक्तिमत्व विकास निश्चित करता येईल. राहिला प्रश्न महिलांच्या प्रगतीचा, तर हे फार चांगलं दालन तुम्हाला उघडून दिलेलं आहे. आपल्या जायंट्समध्ये महिलांसाठी एक स्वतंत्र व्यासपीठ आहे. तुमच्या कार्यक्रमात पुरुषांची लुडबुड किंवा हस्तक्षेप असणार नाही. तुमचे कार्यक्रम आहेत फक्त तुमचेच असतील. फार फार तर तुम्ही आम्हाला बोलवलं तरी, नाही बोलवलं तर येणार पण नाही. तर हे तुमचे कार्यक्रम आहेत, महिलांचं एक स्वतंत्र व्यासपीठ आहे. तुम्ही तुमचा व्यक्तिमत्व विकास अतिशय चांगला करू शकता, तुमची प्रगती होऊ शकते. आपल्या भारतात महिलांची परिस्थिती फार चांगली आहे असं सामाजिक संघटनांचं सर्वेक्षण नाही. अनेक शिकलेल्या महिलांना त्यांच्या घरी प्रचंड अडचणी आहेत, प्रॉब्लेम आहेत. तुम्ही पेपर वाचत नसाल तर उद्यापासून वाचा. पेपरात एक बातमी होती, एका IAS अधिकारी महिलेला तिचाच IAS अधिकारी पती मारत होता. आपल्याला आश्चर्य वाटतं. एक जिल्हा सत्र न्यायालयाची महिला न्यायाधीश पोलीस स्टेशनला सासूरवासाची तक्रार करते, ही आपली परिस्थिती आहे. त्या मानाने मग आपण खूप आनंदात आहोत, सुखात आहोत. आपल्याला समजून घेणारे लोक आपल्या बाजूला आहेत, ही फार मोठी गोष्ट आहे. एका महिलेने तिची जी अवस्था आहे ती 2 ओळीत अशी सांगितली की सर्वस्व तुझला वाहूने माझ्या घरी मी पाहून, सांगू कसे सारे तुला, सांगू कसे रे याहुने. ही महिलांची भावना. आपल्याला महिलांच्या प्रगतीचे काही कार्यक्रम घेतले पाहिजेत. आमच्या संगीता पाटील या महिलांच्या उद्धारासाठीच ॲडव्होकेट झाल्या असं त्यांचं म्हणणं आहे. जर त्या महिलांना तसं न्यायप्रिय काही करू शकले त्यांच्या वकिलीच्या कारकिर्दीत, तर ही फार चांगली गोष्ट आहे. तर अशा प्रकारे आज भुसावळला येऊन आम्हाला प्रचंड आनंद वाटला, खूप समाधान वाटलं. या प्रकारचं संघटन एक महिला म्हणून आनंदताईंनी केलेलं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी पण ते मान्य केलं आहे. आज त्या या पदावर आहेत, उद्या तुमच्यातल्या सगळ्याजणी क्रमाक्रमाने त्या याच्यावर जाणार आहेत पदावर आणि सगळ्यांचाच एक जायंट्सच्या वाढीसाठी निश्चित आपल्याला सहभाग लाभेल. तुमच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. भविष्यात तुम्हाला जायंट्समधून काही अशी अडचण वाटली की जायंट्सने असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे किंवा आम्ही असं केलं पाहिजे, शेवटी शहादा हा पॅरेंट्स ग्रुपमध्ये येऊन जातो, तर आमचं पण एक कर्तव्य आहे, तुमच्याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. शहादा भुसावळ अंतर किती जास्त असलं, रस्ते किती खराब असले, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही आम्हाला प्रेमाने बोलवा. आम्ही आमचा वेळ असेल तर या तुमच्या मदतीसाठी निश्चित येऊ, तुमचं कौतुक करण्यासाठी पण घेऊ. आज जो छान तुम्ही कार्यक्रम आयोजित केला, एक फार चांगलं आदरातिथ्य केलं आणि म्हणून आम्हाला मनस्वी आनंद वाटलेला आहे. तुमची अशीच भरभराट हो अशी आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. तर मी सांगू इच्छिते की जेव्हा ग्रुप म्हणून आपण एकत्र काम करतो त्यावेळेला खरंच आपल्याला जो आनंद मिळतो, जो आदर मिळतो, तो खरंच कौतुकास्पद असतो. आता मी एक नुकतंच उदाहरण सांगते. आम्ही समाजकार्य तर करतो, त्यासाठी आम्ही स्वखर्चाने कुठेही जातो आणि अनाथाश्रम असो किंवा वृद्धाश्रम असो, आम्ही आमच्या परीने जी मदत होईल ती करत असतो. आमचे घरातल्यांचे वाढदिवस असो, लग्नाचं आमचं मॅरेज ॲनिव्हर्सरी असो, आम्ही त्यांच्यासोबत साजरी करत असतो आणि एक स्वतःला एक व्यक्ती म्हणून जगता यावं. कारण महिलांचं कसं असतं, फक्त घर, चूल आणि मूल यामध्येच ती अडकलेली असते. तर तिलासुद्धा स्वतःचं काहीतरी आकाश मिळावं म्हणून आम्ही एक सहलसुद्धा वर्षभरातनं आयोजित करत असतो. आणि नुकतेच आम्ही अंमळनेरच्या मंगळग्रह मंदिर तिथे आम्ही गेलेलो होतो. आणि एक विशेष आनंदाची गोष्ट अशी की ज्या वेळेला आम्ही त्यांना सांगितलं की आमचा असा ग्रुप आहे आणि अशी आमची एक समाजसेवी संस्था आहे, त्याप्रमाणे आमचा महिला पतंजलीचा एक ग्रुप
तिथल्या ट्रस्टींनी आम्हाला एवढं आदराने बोलवलं, आम्हाला कार्यालयामध्ये बोलवलं आणि एवढ्या त्यांच्या व्यस्त दिनक्रमामधून आमच्यासाठी त्यांनी 5 मिनिटं वेळ काढला. आणि विशेष म्हणजे त्यांनी आम्हाला प्रसादासाठी लाईनमध्ये सुद्धा उभं राहू दिलं नाही. कारण ते म्हणे की जर तुम्ही एवढं काही कार्य करता तर एवढं तरी आम्ही तुमच्यासाठी करायला पाहिजे. म्हणजे अक्षरशः VIP ट्रीटमेंट आम्हाला मिळाली असं म्हणावं लागेल. तर असे हे एकीचं बळ असतं आणि हे एकीचं बळ आम्ही नेहमी ठेवतो. त्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. आमच्या अध्यक्षा, आमच्या मावळत्या अध्यक्षा त्यासाठी आमच्या सोबतच असणार आहे. आता यानंतर मी माधवी अरुण जोशी सर आता आता त्याआधी मी जसं सांगितलं आहे की आमच्या ग्रुपमध्ये आम्हाला सगळ्यांना एकत्रित गुंफून ठेवणारा जो एक खरोखर म्हणजे एक दुवा आहे तो म्हणजे आमच्या महानंदाताई. आणि महानंदाताईंचं म्हणजे दरवेळेला प्रत्येक कार्यक्रमामध्ये काहीतरी कधी सरप्राईज असतं आणि ते कुणालाच माहिती नसतं. आता आज सुद्धा त्यांनी आम्हाला इथे आल्यावर सांगितलं की या कार्यक्रमामध्ये मी आपल्या ग्रुपमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे आणि ज्या व्यवस्थित काम करतात तर त्यांचा मला सत्कार करायचा आणि म्हणून मी त्यांना एक सरप्राईज गिफ्ट देणार आहे. तर मी एक ताईला विनंती करते की ताईंनी यावं आणि ते सरप्राईज गिफ्ट कुणाला मिळणार आहे ते सांगावं. ते कुणालाच माहिती नाही, ती नावं फक्त ताईंना माहिती. सर इथे एक सांगायचं राहून गेलं. हा एवढा जो ग्रुप दिसतोय तुम्हाला, फक्त आम्ही ग्रुप सुरू केला करता ताई म्हणे तुम्हाला कमीत कमी 20 तरी पाहिजे, पण तुमचा तालुका प्लेस आहे तर चालून जाईल. तर आम्ही फक्त 15 ते 17 महिला होतो. 18 नंतर आमच्या महिला पदग्रहण झाल्यानंतर एवढा ग्रुप वाढत गेला तर ते 22 महिला झाल्या. 22 महिन्यानंतर जेव्हा वर्षभर चालू होतं मला तुमच्या ग्रुपमध्ये यायचं आहे, आम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये यायचं आहे, मी सांगायची हो. नवीन संगीताताई म्हणे आपण दुसरा ग्रुप ओपन करू. म्हटलं ठीक आहे. मी नावं लिहित गेली, त्यांची नावं लिहित गेली. आज मला दुसरा ग्रुपसुद्धा 12 महिला आज मिळालेल्या आहेत मला नवीन ग्रुपमध्ये. तर यावर्षी 12 नवीन महिला आहेत. आणि काल मला हे पत्रिका पाठवल्यानंतर सांगितलं की हे काय करावं लागतं, तुमच्या ग्रुपमध्ये आल्यानंतर काय करावं लागतं. मी त्यांना फी सांगितली तर म्हणे फी मी 2 वेळा दिली तर चालेल का ताई तुम्हाला. म्हटलं हो, हा ग्रुप मी तुमच्यासाठीच अशा लोकांसाठीच उघडलेला आहे, तर तुम्ही आधी अर्धी फी भरा, अर्धी फी मी तुमची भरते, तुमच्याजवळ जेव्हा पैसे येतील तेव्हा तुम्ही देऊ शकता. तर मी हा ग्रुपविषयी थोडंसं 1-2 सेकंदातच सांगते सर. मी ह्या ग्रुपच्या माध्यमातून अशा महिलांसाठी काम करू आधीपासूनही इच्छित होते की महिला पतंजलीपासून मी जे काम करत होते की ज्या खरोखर गरज आहे आणि त्यांना आपल्या गरज म्हणजे मार्गदर्शनाची गरज आहे की आपण त्यांना दुःखातून आपण काढू शकतो. तर मी अशा महिलांसाठी तर आज मी इथे त्यांचं नाव नाही घेऊ शकत, पण त्या महिला माझ्या ग्रुपमध्ये आलेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी मी एवढं दिलेलं आहे की त्यांनी खरंच त्या दुःखातून त्या बाहेर निघालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना तो ग्रुप आवडतो. तर मला कालही 2 महिलांचा फोन होता की एकीने केला की म्हणजे माझ्याकडे अशा 2 मैत्रिणी आहे, म्हटलं तुम्ही येऊ शकता, पदग्रहणानंतरही तुम्ही ग्रुपमध्ये होऊ शकतात. तर त्या ग्रुपमध्ये असतात आणि प्रत्येक असं असतं की खूप चांगले कपडे घातले किंवा बायकट केली किंवा असं काहीतरी तर हाय तर अशा ग्रुपमध्ये बऱ्याचशांना जायला आवडतं. माझा आरतीताई नेहमी मला सांगत असतात की साधं सिंपल असतं. आपल्या आमदारताई पण नेहमी सांगत असतात की तुमचे कार्यक्रम साधे असतात. तर मला वरच्या लोकांपर्यंत सगळं माहीत असतं, मध्यमवर्गीयांपर्यंत पण असतं, टीव्हीचं माध्यम असतं किंवा वाचनातून काही, पण अशा तळागाळातल्या लोकांपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. तर त्यांच्यासाठी मला खरं खूप काम करायची इच्छा होती आणि करावं होतं आणि आज त्या माझ्या महिला ग्रुपमध्ये पण आहेत तशा. तर मला याचा खूप अभिमान वाटतो. ह्या माझ्या महिलांवर खरंच मी एवढी म्हणजे शब्द असतो एक की आपण भारी वाटतो तसं. तर मला मी ते म्हणेल की मला खूप अभिमान आहे यांच्यावर की खूप सुंदर. आणि आजही बघा तुम्ही की एकही घरी राहिलेले नाही, थोडं कडक शब्दात बोलते पण प्रेमही तेवढंच असतं त्यांच्यावर, ताईंनी सांगितलेलं आहे तसं. तर मी हा असा प्रयत्न माझा नेहमी असतो त्यांना. आणि आता महिला म्हटले म्हणजे कामं असतात, ऐन वेळेवर आपण सांगितलेलं असतं हो तरी आपल्याला काहीतरी अडचणी असतात. तर या महिलांसाठी माझ्याकडे एक सरप्राईज गिफ्ट आहे. कामं सर्वच करतात, प्रत्येकाला संधी मिळणार आहे. मागच्या वेळेसही मिळाली, आत्ताही मिळेल आणि याच्या पुढेही मिळणार आहे. तर पहिलं सरप्राईज आहे मंदाताई केदारे. यांचं काय काम आहे ते आधी ऐकून घ्या. ताईंनी फाईल बनवली, सरांनी बघितली, ताईंना फक्त मार्गदर्शन केलं की फाईल कशी बनवायची. ताई म्हणे फक्त सांगा मला काय बनवायचं आणि कसं बनवायचं. ताईंनी त्यांची भाषा तर तुम्ही बघितली
ती सुंदररित्या त्यांनी ती भाषेचं शब्द जोडवले आणि प्रत्येक मिटिंगची त्यांनी ती फाईल बनवली, फोटो लावले आणि त्या ज्या कविता केली त्यांनी, आता ती कविता आम्हाला एक 5-6 महिन्यापूर्वी माहिती पडलं की ह्या कविता पण करू शकतात बुवा. आता त्यांनी त्या कविता त्यांच्या दुःखातून निघूनही त्यांनी ते एवढं बोलवलं. आणि त्याला कुठलाही कार्यक्रम सांगा, कार्यक्रम असला का ताई हा कार्यक्रम घेतायत का तुम्ही, अध्यक्षांच्या आधी त्यांचं कार्यक्रमाचं नियोजन असतं. तर अशा ह्या ताई न बोलता सर्व कामं चालू असतात त्यांचे, म्हणून यांच्यासाठी एक सरप्राईज आहे तिला ताई. मेसेज जर सांगितला तर प्रत्येक सुंदर मेसेज तयार करतात, ग्रुपवर टाकतात. तुम्ही टेन्शन घेऊ नका ना ताई, झालं का? रात्री पण म्हटलं ताई मेसेज करायचं आहे, सर्व राहिलं आहे, टेन्शन घेऊ नका ना ताई, सगळं तयार. हे पुस्तक आहे छोटं, सगळ्यांच्या घरी सर्व असलं पण नाही, पुस्तक आहे छोटं, पण त्याच्यातलं जे सुखी जीवनाचं जे वाचणार ते तेव्हा तुम्हाला कळेल. म्हणून ते वस्तू छोटी आहे त्याच्याकडे बघू नका, त्याच्यामध्ये आतमध्ये काय आहे ते बघायचं. दुसरा सरप्राईज गिफ्ट आहे आता, ज्या केव्हाच्या स्टेजला चढून सर्वांना देत आहेत त्यांच्यासाठी मीनाताई राजपूत. हे व्यक्तिमत्व असं आहे, फक्त काम करायचं माहिती आहे, बोलायचं काहीच माहिती नाही. तर त्या कामामुळे ते व्यक्तिमत्व हळूहळू पुढे येत आहे. ते महिला पतंजलीपासून तालुका प्रभारी आहेत आमच्या, पण कुठलेही काम सांगा तर त्या आधी काम असतं त्यांचं. तर कमी बोलणं आणि सोपवलेली जबाबदारी इतक्या सुंदररित्या पार पाडतात. तर ह्या ताईंचा पण सत्कार आपल्याला करायचा आहे. पडद्यामागचे कलाकार. तर ते प्रत्येक वेळेस रिक्षा करून येतात किंवा त्यांचे मिस्टर सोडायला असतात त्यांच्यासोबत. त्यांना गाडी चालवता येते त्याच्यामुळे पण त्या घरी न राहता रिक्षाने येतात, पण एकट्या येतात पण तरी येतात. आता तिसऱ्या आहेत आपल्या, आम्ही त्यांना आजीबाई म्हणतो नेहमी, ज्योतिताई पवार. आम्ही आजीबाई म्हणतो कारण ती घरी गेल्यावर आम्हाला ती खरं येते खेड्यावरून, पण ती घरीच पोहोचल्यावर काय सांगते, पोहोचली का पोरी न मी घरी, मेसेज असतो तिचा. आणि खरं तर ती एवढ्या लांबून येते आणि तिचं एक वैशिष्ट्य सांगते मी इथं. आता ती आईवडिलांकडे राहते, खरं तर तिला आर्थिक परिस्थिती ती आईवडिलांवर आहे, तिचे मिस्टर नसल्यामुळे ती फौजी होते तिचे मिस्टर, ते वारले. तिला एक मुलगा आहे आणि ती दीपनगरला असते, पण तिचं प्रत्येक मिटिंग जर झाल्यावर मी तिला सांगते पावसा पाण्याचे दिवस आहे की मग उन्हाळ्यात येऊ नको बाई, आधी काकू सांगा काय काम आहे. आता तिने कोणीही प्रश्न विचारलेला नव्हता, मिटिंगमध्ये विषय झाला होता तो, पण तिने काल मला विचारलं काकू मी विसरून गेली, मला पैसे आणावे लागतील तर उद्याचं कॉन्ट्रिब्युशनचं काय आहे. तर हा पहिला प्रश्न असतो कुठलाही तिचा असो, आणि हे तिचा विषय घेऊन की तिचे जर 100 रुपये तिने काही असेल दिलेलं, फोटो जरी असतील 40 रुपयाचे फोटो झाले तरी ती 60 रुपये मला म्हणते काकू हे आपल्या ग्रुपला. तिने आतापर्यंत कुठलाही जो उरलेला पैसा माझ्याकडून कधीही घेतला नाही, तो ग्रुपमध्ये टाकलेला आहे. हे तिचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. चौथं नाव आहे अनिता ठाकरे. अनिताताई ठाकरे. या अनिताताईचं एक वैशिष्ट्य असं आहे आणि कौतुक करण्यासारखंही, त्या राहतात साकेगावला. बऱ्याच वेळा त्यांना रिक्षा मिळत नाही, 1-1, 1.5 तास त्या रिक्षा स्टँडवर उभ्या असतात. मीटिंग असो कार्यक्रम असो अगदी धावत पडत येतात. मी त्यांच्याकडे बघितलं का ताई रिक्षा मिळाली नाही, त्यांना माहिती असतं ताई रागवतील उशिरा आली, तर त्यांचा पण न चुकता येतात. त्यांचे मिस्टर घ्यायला येतात, घर शोधायला त्यांच्या मिस्टरांना लावतात. ते घर माहिती नसतं, मीटिंगचं ठिकाण माहिती नसतं, पण त्या हजर असतात.
प्रत्येक मीटिंगला त्या हजर असतात, हे त्यांचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. कुठलाही कार्यक्रम चुकवत नाही. इकडच्या बाजू पाचवं नाव आहे रुपाली पाटणकर. अति उत्साही व्यक्तिमत्व, खूप उत्साही आहे. कोणतंही काम सांगा, मग होऊन जाईल ना, काही तिच्यात काय होऊन जाईल, हा तिचा शब्द असतो. अगदी कानात घुमतो. आता सुद्धा तिचा शब्द माझ्या कानात घुमत आहे असं असतं तिचं. कोणतंही काम करायला लावा, तयार असते. गाडी असते. मीटिंग संपल्यानंतर काही तुम्हाला पोहोचून देऊ का घरी येऊपर्यंत तयारी असते. कोणीही असो, कोणालाही मीटिंगमधून जायची घाई असली तर ती पोहोचून द्यायची तयारी असते. मुलं लहान आहेत, ट्युशनला सोडायची असते, घ्यायला जायची असते, वेळेचा प्रॉब्लेम असतो, घरचे बरेचसे प्रॉब्लेम आहे. पण ती एवढी दुःखी असं नाही, तिने कधीही असं चेहऱ्यावर दाखवलं नाही. तिने वर्षभर ती आली, तिला तो आनंद जो मिळतो आहे ती त्या दुःखातून तिचा हसरा चेहरा दिसतो, त्याचा मला खूप आनंद असतो. आणि कुठलंही काम तिला ती आनंदाने ते काम करत असते. सकाळी तिला 6 वाजलेला जरी बोलवलं प्रॅक्टिसला तरी ती हजर असते. 5 वाजेला क्लास घेते. असं हे व्यक्तिमत्व आहे. सर्वच जण छान काम करतात. असं नाही की यांना मिळालं म्हणून ह्याच काम करतायत, असं नाही. तर प्रत्येकाचा नंबर येणार आहे. आता याच्याकडून प्रेरणा घ्यायची की आपण कसे कामं करायचे आणि काय करायचे. तसे अजून आमच्या अंजलीताई तिथे बसलेले आहेत. त्या अंजलीताईचं काम इतकं छान आहे, मीनाताई सारखंच आहे. ते पण पडद्यामागचे कलाकार आहेत. कधीही त्यांच्या तोंडातून नाही निघत आणि प्रत्येक ठिकाणी हजर असतात. आणि मला नको हा असतो त्यांच्या तोंडातून शब्द. पण त्यांनाही आज ते मिळणार नाही आहे. दुसरे आहेत वर्षाताई. वर्षाताईचे काम तेच आहे. दुसऱ्यांना हे स्वतःला नको. वर्षाताईचे काम खूप छान आहे. आणि त्या 7 वाजेला त्यांची ट्युशन संपते, पण प्रत्येक मीटिंगला संपली का मीटिंग धावत पडत पायी चालत येतात. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आज ज्या अध्यक्ष झालेल्या आहेत आपल्या, तिचं तर सर्वांना माहिती आहे. मला सांगतात गाडीत जायचं असतं तर राजश्री असेल ना, राजश्रीसोबत तुम्ही असणार ना. केव्हाही सांगितलं राजश्रीला की राजश्री हजर असते. मी कायम तिला लागत असते, चल बाई असं आहे तसं आहे. आज तिला आता तिच्या घरी खूप प्रॉब्लेम आहे की बुवा कलर मारता येत, मुलीची एक्झाम चालू आहे, मुलीला ती घरात एकटे सोडू शकत नाही माणसांमध्ये. तरी पण तिने बरेचसे कामं केले आणि करत राहणार. आणि आता तिच्याजवळ खूप मोठी जबाबदारी पडलेली आहे. ती जेव्हाही वेळ नाही ना ताई असं चालू असतं तिचं, खूप काम असतं. तर सगळ्यांचेच कामं चांगले आहेत की असं नाही बुवा की आम्ही कामं करत नाही. सर्वांचेच कामं, पण आज सर्वांनाच आजच जर देऊन दिलं तर पुढच्या कार्यक्रमात कोणाला काय द्यायचं. म्हणून तुम्हाला सगळ्यांना पाठी ठेवते. धन्यवाद. अतिशय योग्य आणि अतिशय समर्पक अशीच आहे. म्हणजे खरोखर अगदी एखाद्या हिऱ्याला जसे म्हणजे दगडाला आपण पैलू पाडतो आणि तो हिरा होतो, तसं ताईंच्या संपर्कामध्ये आलं की ताई प्रत्येकाचे गुण घेतात आणि प्रत्येकाच्या गुणाचा गौरव इथे होतो. आणि त्यामुळे खरंच प्रत्येकाला आपण काय आहोत हे कळतं. तर सगळेच आपल्या ग्रुपमधले आहेत एकापेक्षा एक. आणि त्याहून आपल्याला जे अतिथी मिळाले, जे आपले मार्गदर्शक आहेत, जे अध्यक्ष आहेत, जे सगळे मान्यवर आहेत, त्या सगळ्यांसाठी मला असं म्हणावंसं वाटतं ताई, दिन निकला है हर दिन जैसा पर आज का दिन कुछ खास है. दिन निकला है हर दिन जैसा पर आज का दिन कुछ खास है, क्योंकि आप जैसे लोग हमारे पास है. आणि म्हणून मला असं वाटतं खरंच चांगलं कार्य केलं तर त्याची कुठे कुठे पावती मिळत राहते. आणि हे पुढे असंच एक सुरू राहणार आहे. आता यानंतर मी माननीय श्री अमित जोशी सर यांना विनंती करते की त्यांनी आपलं बरोबर व्यक्त करावं. खरं म्हणजे बोलण्यासारखं बरंच काही आहे, पण त्यापैकी अनेक पटींनी इथे गाईडलाईन देण्याच्या आधी काही गोष्टी सलग होणं पाहिजे. सन्माननीय नवनिर्वाचित अध्यक्ष मावळते, त्याचबरोबर चौधरी मॅडम, संगीता पाटील मॅडम, पाटील साहेब आणि भुसावळ जायंट्स, वसुंधरा यांचे सर्व सदस्य यांच्या मनापासून मी स्वागत पण करतो, आभारी मानतो. आणि बरंच काही त्यांना सांगायची इच्छा पण अशी आहे थोडक्यात की
एक आपल्या जायंट्समधल्या मुद्द्यावर बोलतो मी आता, बाकीच्या गोष्टी आम्हाला टाळतोय सर, त्याबद्दल सॉरी. आपल्या मानवी जीवनामध्ये प्रत्येकाला गरज असते, प्रत्येक जण गरजवंत असतो आणि तो गरजवंताची गरज भागवणारा हाच खरा देव असतो, अशी भावना प्रत्येकाच्या मनात नोंदवली गेली किंवा आहेच ती प्रॅक्टिकल. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात आपली आली असेल की वसुंधरा हा एक जो शब्द आहे, वसुंधरावर जग आहे, तर आपल्या या जगातील जे काही आता प्राणी राहतात त्यात आपण प्राणीच आहोत, दोन पायाचे मेंदू असलेले, म्हणजे सच्चित्र मेंदू असलेले की ज्यांना विचार करायला ताकद आहे. तर त्यांनी ह्या वसुंधरेचे रक्षण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत आणि इतर जे प्राणी आहेत त्यांना त्यांचं पण संगोपन करावं, म्हणून वसुंधरा, त्या ग्रुपचं नाव वसुंधरा ठेवलं आहे. आज मला अभिमान सांगावं, आनंद पण वाटतो की या वसुंधरा ग्रुपचं या ठिकाणी आभार प्रदर्शनासाठी उभा आहे. कारण वसुंधरेने एवढं काही दिलं आहे आपल्याला, वसुंधरेला आपण नष्ट नाही करत, वसुंधरा सांभाळायचं आहे. त्या वसुंधरा ग्रुपची मी आभारी पण आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सन्मानाने अनुप जोशी आज जायंट्स आपल्या अध्यक्षतेला लाभलेले आहेत. फेडरेशन 2 स्पेशल कमिटी मेंबर रवींद्र जमादास आहे. तुम्ही तर आमचं मनातलं सगळंच काय बोलून टाकलं. जे मला बोलायचं होतं तुम्हीच बोलून मोकळे झालं, तर मला बोलायला शब्दच राहिले नाही. म्हणजे वस्तुस्थिती मांडली. आत्ता मावळत्या अध्यक्षा महानंदा पाटील मॅडम, तुम्ही जे काही कार्य केलेलं आहे ते तर वाखाणण्याजोगंच आहे आणि एक परंपरा पण तुम्ही तशी जोपासली आहे की भविष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टी ज्या असतात त्याला दाखवण्याचा मार्ग तुम्ही दाखवायला सगळ्यांना. तुम्हाला कसं पुढे जायचं आहे, मग पुढे जाताना त्यावर तुम्हाला काय इमारत बांधायची आहे का कळस चढवायचं आहे ते पुढच्याने ठरवायचं असतं. आणि ते ठरवण्यासाठी नवनिर्वाचित अध्यक्षांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडे अपेक्षा करतो की पुढच्या वेळेस जर आम्ही येऊ तर नवीन काहीतरी मोठं असं घुसाळं महिला जायंट्स, सहेली जायंट्स, त्याचबरोबर वसुंधरा ग्रुपकडून एक अपेक्षा ठेवणार आम्ही जायंट्ससाठी की तुमचं नाव जायंट्स इंटरनॅशनल फेडरेशनच्या सोशल ग्रुपमध्ये टॉप मोस्ट असावं आणि त्यासाठी हवी ती मदत आम्ही तुम्हाला सगळ्यांना करणार आहोत. तुम्ही तुमच्या स्वतःच्या किंवा ग्रुपच्या माध्यमातून आमच्या एक कुणालाही आवाज द्या. प्रत्येक जण तुमच्या मदतीला हजर असेल याची मी ग्वाही देतो. कारण तुमच्या किंवा या जायंट्सच्या कार्यक्रमामध्ये अनुप जोशीसारखा एक सोशल वर्कर मुद्दा म्हणतो मी, कारण आपण सगळे सोशल वर्करच आहोत, एक अध्यक्ष म्हणून लागला. त्याचा फायदा आपण तुम्ही पुरेपूर घ्यावा एवढी मी अपेक्षा करतो आणि माझे जोड शब्द संपवतो. जय जायंट्स. उपस्थित सर्व सदस्य, आजच्या या पदग्रहण कार्यक्रमाचा शेवटचा गोड भाग म्हणजे आभार. आजच्या या कार्यक्रमात श्री अनुप जोशी, प्रेसिडेंट जायंट्स वेलफेअर फाउंडेशन नाशिक यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारले. त्याप्रत्यर्थ वसुंधरा सहेली ग्रुपच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमास उपस्थित राहून आपले बहुमूल्य वेळ ज्यांनी दिला ते प्रमुख अतिथी श्री रवींद्रजी जमादार, स्पेशल कमिटी मेंबर जायंट्स फाउंडेशन, तसेच कैलासभाई शहादा, कौशिक सर, चंद्रकांत सोना सर, गणेशभाई पाटील, त्यानंतर आरती चौधरी, मॅनेजिंग डायरेक्टर सक्षम कौन्सिल सेंटर भुसावळ, श्री माधव पाटील, माजी अध्यक्ष जायंट्स फाउंडेशन, तसेच प्राचार्य डॉक्टर HS पाटील, धडगाव महाविद्यालय, जिल्हा नंदुरबार, हे सर्व आपलं बहुमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी उपस्थित राहिले व आपले बहुमूल्य विचार मार्गदर्शनातून त्यांनी व्यक्त केले व या सर्वांचे
मी वसुंधरा ग्रुपच्या वतीने सर्वांचे आभार मानते. तसेच सौ महानंदा पाटील यांचे या कार्यक्रमात असलेले योगदान व सर्व सदस्यांच्या वतीने मी त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करते. या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलेले ग्रुपप्रेमी भगिनी तसेच बंधू सुद्धा मी यांची सुद्धा मनापासून आभार व्यक्त करते. आणि या कार्यक्रमास यशस्वीतेसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीतीने ज्यांनी सहकार्य केले त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते. आणि माळी भुवनच्या संचालक श्री कैलास महाजन दादा यांनी ही सभागृह उपलब्ध करून दिले, त्यांचे सुद्धा आभार. शेवटी मी एकच वाक्यात आपल्याला असं म्हणेल की मूल्य आपल्या सर्वांच्या उपस्थितीचे मनापासून जाणते. मूल्य आपल्या सर्वांच्या उपस्थितीचे मनापासून जाणते. म्हणूनच आपले आभार मनापासून मानते. म्हणूनच आपले आभार मनापासून मानते. आयोजकांच्या वतीने हा कार्यक्रम या कार्यक्रमाची सांगता आपण आता राष्ट्रगीताने करूया. ज्यांनी आपल्या स्वागतासाठी रांगोळी काढली त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते. आणि या कार्यक्रमाची सांगता आपण राष्ट्रगीताने करूया. आता परत होणार नाही. हात लावा पहिला प्रोजेक्ट पिशवी काढून घ्या. ते कसं चांगलं नाही वाटत ना, आपण फोटो टाकतो प्लास्टिक आहे त्याच्यासोबत ते चुकीचं ते बारीक बारीक असते. ठेवावं लागतं. लावा, हात लावा, फक्त हात लावा थोडं. मला आलं तर फोटो लांबून घ्या. घ्या लांबून. सगळे